रसिका हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन. उभ्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवण्याची ताकद जर कशात असेल तर ती लावणीच्या ठेक्यात. लावणी म्हणजे मराठी मातीची शान. लावणी म्हणजे मराठी मनाचा अभिमान. या महाराष्ट्र देशाला लावणीची शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. मात्र तिची खरी भरभराट झाली ती 18व्या शतकाच्या उत्तरार्धात. 19वे शतक तर लावणीचंच होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. वेगवेगळ्या भाषा म्हणजे अगदी संस्कृतमध्ये सुद्धा लावणी रचली गेल्याची नोंद सापडते. काळ बदलला तशी लावणीनंही अनेक स्थित्यंतरं अनुभवली. तिनं लोकप्रियतेचं शिखरही पाहिलं आणि अस्तित्वाचा लढाही. लावणीच्या स्थित्यंतराचे अनेक साक्षीदार आपल्याला आजही भेटतात. वेगानं बदलत चाललेल्या या जगात आपली कला टिकवण्यासाठी धडपडताना दिसतात. अशीच एक अदाकारा. वयाच्या 10व्या वर्षी पायात घुंगरू बांधले गेले ते कायमचेच. तिच्या स्वरांच्या मोहिनीनं रसिकांना अक्षरशः घायाळ केलं. अंगभूत कला आणि त्या जोरावर रसिकांचं मिळालेलं प्रेम यालाच तिनं लक्ष्मीच्या जागी मानलं. तिच्या कारकिर्दीला आज 40 पेक्षा जास्त वर्ष उलटून गेली, पण आजही ती गायला लागली की ऐकणारा मंत्रमुग्ध होतो. तिला पाहिलं की तिनं वयाची 50शी कधीच पार केलीये यावर विश्वास बसत नाही. अशी ती म्हणजे आपल्या वाळवा तालुक्याची शान, शोभा छाया इस्लामपूरकर संगीत पार्टीचा मधुर आवाज शोभा लाखे इस्लामपूरकर. सखे नैन पुरंग, सखे नैन पुरंग, गोरा रंग सुदंग, गोरा रंग सुदंगे, अंग तंग कुवलाली टवटवती, नारीची गलाली टवटवती, मुलतानी कंबर लवती ग, बाई ग, बाई, मुलतानी कंबर लवती ग, बाई ग, बाई, मुलतानी कंबर लवती ग, बाई ग, मुलतानी कमर लवती गय, बाई गय, बाई ग, मुलतानी कमर लवती गय, बाई गय, बाई ग. बुरे ख्यात सदा, बुरे ख्यात सदा, दावी भाव आदा, दावी भाव आदा घे, अंग तंग कुपलाली टवटवती, पोरीची गलाली टवटवती, मुलतानी कंबर लवती ग, बाई ग, बाई, मुलतानी कंबर लवती ग, बाई ग, बाई, मुलतानी कमर लवती गय, बाई गय, बाई ग, मुलतानी कमर लवती गय, बाई गय, बाई ग. हिचा बांधा दिसे सरकळी, हिचा बांधा, हिचा बांधा, हिचा बांधा, 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 हिचा बांधा, हिचा बांधा दिसे सरकळी, हिचा बांधा दिसे सरकळी, नारीचा हो बांधा, हिचा बांधा, 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 हिचा बांधा दिसे सरकळी, हिचा बांधा दिसे सरकळी, हिची नजर दिसे वाटळी ग, हा बाई, हिची नजर दिसे वाटळी ग, बाई ग, हा बाई, इथे नजर दिसे वाकडी गय,
रुपये देतो रोकडी ग बाई, तुला रुपये देतो रोकडी ग बाई ग बाई, तुला रुपये देतो रोकडी ग बाई ग बाई ग, तुला रुपये देतो रोकडी ग बाई ग बाई ग, तुला रुपये देतो रोकडी ग बाई ग बाई ग. नको बोलूस नको बोलूस नको बोलूस नको बोलू नको बोलू 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 नको बोलूस नको बोलूस नको बोलूस लावणी कडी नारी तुग बोलूस लावणी कडी नको बोलूस लावणी कडी आता उघड महालाची कडी ग बाई, आता उघड महालाची कडी ग बाई ग बाई, आता उघडे महालाची कडी ग बाई ग बाई ग, आता उघडे महालाची कडी ग बाई ग बाई ग, आता उघडे महालाची कडी ग बाई ग बाई ग. पठे बापूरावांची कडी कवी पठे बापूरावांची कवी पठे बापूरावांची कवी कवी पठे बापूरावांची कवी पठे बापूरावांची कवी कवी पठे बापूरावांची कवी दूध घुसळून लोणी काढी ग बाई, दूध घुसळून लोणी काढी ग बाई ग बाई, दूध घुसळून लोणी काढी ग बाई ग बाई ग, दूध घुसळून लोणी काढी ग बाई ग बाई ग. मुलतानी कंबरवरती ग बाई ग बाई, मुलतानी कंबरवरती ग बाई ग बाई, मुलतानी कंबरवरती ग बाई ग बाई. सांगते ऐका या विशेष कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत या शोभाची कहाणी. शोभाचा जन्म इस्लामपूरचा. आर्थिक परिस्थिती बेताचीच. कष्ट करून वडील घर चालवत होते. चार चौघींसारखंच बालपण शोभा आणि तिची बहीण छाया यांच्या वाट्याला आलं असतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि ते घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरली शोभा छायाची आत्या गुलजारबाई. ह्या गुलजारबाई म्हणजे त्या काळातल्या सुप्रसिद्ध नृत्यांगना गुलजारबाई लाखे इस्लामपूरकर. उत्तम गायिका आणि अदाकारा. बारीसाठी सतत दौऱ्यावर असायच्या. वडील वारले, मग एक भाऊ वारला. दोन्ही वेळेला त्या वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. याचं शल्य त्यांना टोचू लागलं आणि त्यांनी इस्लामपूर कधीही न सोडण्याचा निर्णय घेतला. आत्याचा हा निर्णय शोभा आणि छायाचं आयुष्य बदलून टाकणारा कसा ठरला हे सांगताना शोभाताई सांगतात. 7-8 वर्षाचं होतो आम्ही त्यावेळेला, त्यांच्या सख्या भावाच्या मुलीना. त्यामुळे आम्ही पुढे दिसायला लागलो. त्यांच्या डोक्यात काय आलं काय माहित नाही. एक दिवस असाच भिंगरी पिक्चर आला होता आपल्या इस्लामपुरात. त्यावेळेला आपलं मोहन टाकी म्हणून गांधी चौकात थिएटर होतं. मग तिथं त्यांनी तो पिक्चर बघायला नेला आम्हाला. मग तो पिक्चर बघून आल्यानंतर त्यांच्या डोक्यातच बसलं. ती आमची बहीण लहान होती छाया. मग ती लागली उड्या मारायला ती भिंगरी गाणं ऐकल्यावर. म्हणजे सगळ्यांना पुढं गोळा करून मग त्यांनी चालू केलं, बघू कसं नाचतीस बघू कसं ना. मग ती उड्या मारायला लागली. मला काही नाचता येत नव्हतं. ती उड्या मारायला लागल्यावर त्यांच्या डोक्यातच बसलं. मग त्यांनी ती बाहेरनं मग आम्हाला शिक्षण चालू केलं. मग मला गायला आणि तिला डान्सला शिकवलं. आणि मी शिक्षण करत करत मग त्यांनी मग चालूच केले कार्यक्रम. गणपतीचे कार्यक्रम, शेजा पाजारी कुठं काय लग्न असलं काय असलं की तिथं नाचायला कौतुक करायचेत लोक. मग असं करत करत आमचं शिक्षण म्हणजे चालू झालं. आमच्या वडिलांना आवडत नव्हतं. तुमच्यासाठी मी राहिले, मग माझ्यासाठी 4 वर्षे मी मुलींना नाचवते
आणि 4-5 वर्षांनंतर लग्न करून द्या. आणि त्या 4-5 वर्षात आम्ही एकदमच फेमस झालो. मी 1 नंबर गायला, ती 1 नंबर डान्सर झाली आणि सगळीकडे इस्लामपुरात शोभा छायाच पाहिजे, शोभा छायाच पाहिजे सगळीकडे व्हायचं. त्यामुळं परत मग ती वाहवा मिळाल्यानंतर परत काही ह्यांचं लक्षच नाही. तरीसुद्धा आमचे वडील चांगल्या ठिकाणी लग्न करून द्यायला तयार झाले. आत्या आमची ऐकायलाच तयार नाही, ओरडत बसले आमचे वडील. एका ठिकाणी म्हणजे दोघींचंही लग्न चांगलं होतं, चांगले पोलीस घराण्यात मागणी आली ती, मग ती नाहीच म्हणायला लागली. त्यानंतर जे विषय संपला लग्नाचा, ती परत विषयच घेतला नाही. आम्ही नावारूपाला आल्यानंतर त्यांनी विषयच घेतला नाही परत. असं ह्यात वाहत गेलो या कलेत. कुंजवाना
देहा जग जीवना देहा जग जीवना ये रे मन मोहना ये रे मन मोहना ये रे मन मोहना ये रे मन मोहना आत्या गुलजारबाई लाखे यांच्यामुळे शोभा आणि छाया यांचं पाऊल लावणीच्या दरबारात पडलं. नृत्य संगीताचा वारसा घरातूनच लाभलेला, त्यामुळे पाहता पाहता त्या लोकप्रिय झाल्या. त्या जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या त्या काळातले त्यांचे कामाचे अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, आम्ही 50 रुपयापासून काम केलं. 50 रुपयात आम्ही बघा रात्रीचं 9ला उभा राहिलं की सकाळी 6 वाजेपर्यंत तिनं नाचायचं आणि मी गायचं सकाळी 6 वाजेपर्यंत. त्यावेळेला रात्रभर कार्यक्रम चालायचे. पण आता बघा टायमाला बोट ठेवतात, 1 तास सुद्धा कार्यक्रम कोणी करू शकत नाही. पण आम्ही 9ला उभा राहिलो ना तर सकाळी 6 वाजताच बसायचं आणि 9वारी साडी, 10 किलो घुंगरं पायात आणि ऊन म्हणायचं नाही, उन्हात तर उन्हात, खडकात तर खडकात, बाबळ्याच्या झाडाखाली तर झाडाखाली, अशी मोठी ढेकळं असली तरी ढेकळं पायाखाली फोडायची, मुरमात नाचायचं. रस्त्यावर ऊन पडलं, वरती ऊन आणि खाली मुरमात नाचायचं. कधीच तक्रार आम्ही केली नाही, आम्हाला लागतंय ना तर पायाला टोचतंय नाही, कधीच नाही. पाऊस ऊन सगळ्यात नाचलोय आम्ही, सगळ्यात काम केलंय. म्हणजे जिथं कार्यक्रम येईल तिथं नाही म्हटलो नाही, म्हणजे कुणाला अडवून धरलं नाही की चला गुलजारबाई असा असा कार्यक्रम आहे सुपारीला चला असं म्हटलं की आम्ही जायचंच. असं कधी नकार नाही. दिवसातून 2-2 कार्यक्रम करायचे. म्हणजे दिवसभर उभा राहिलं तर संध्याकाळी 6-7ला संपायचं, संध्याकाळी 9ला उभं राहिलं तर सकाळी 6ला संपायचं. सकाळी परत आणि 6ला संपलं की लगेच 8-9ला उभा राहिलं की 10-11ला संपलं की 10-11चं इकडे तिकडे चहा पाणी होतोपर्यंत मग 11ला उभा राहिलं की संध्याकाळी 5ला संपायचं. जेवण नाही, वाळली भाकरी त्या खायला घालायची. 8-8 दिवसाची भाकरी, असे तुकडे एवढे झालेली, चटणी भाकरी आणि आंब्याच्या झाडाखाली बसायचं आणि ते विहिरीतलं पाणी आणून ती प्यायचं. असं झाडाखाली कार्यक्रम 5 वाजता संपल्यावर असे दिवस काढलेत.
अन्याय काय तुमचा मी केला, अन्याय काय तुमचा मी केला. या अबलेच्या पदरी घाला, या अबलेच्या पदरी घाला. या अबलेच्या बाय बाय, या अबलेच्या, या अबलेच्या बाय बाय, या अबलेच्या मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी. सख्या हो माझी मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी. सांभाळून घ्या या दासीला, सांभाळून घ्या या दासीला. सांभाळून घ्या या दासीला, सांभाळून घ्या या दासीला. तुम्हा करते अर्जी, तुम्हा करते अर्जी, मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी, सख्या हो तुम्ही मोडू नका मर्जी. सख्या हो माझी मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी. पाया पडते पदर पसरते, पाया पडते पदर पसरते, मोडू नका मर्जी, सख्या हो तुम्ही मोडू नका मर्जी, सख्या हो तुम्ही मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी, सख्या हो माझी मोडू नका मर्जी. रसिक हो, लोकप्रियतेच्या शिखरावर असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा त्या लोकप्रियतेपाठोपाठ येणारी समृद्धीही आपल्याला आपसूक दिसू लागते. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे कलावंत पैशाच्या राशीत लोळत असतील, विलासी आयुष्य जगत असतील असं आपल्याला वाटतं. पण त्यावेळेचा काळ असा होता ज्यावेळी हे समीकरण नव्हतं. आपल्या आयुष्याचे निर्णय आपण घ्यावे हे साधं स्वातंत्र्य सुद्धा नव्हतं. अंगी असलेल्या कलागुणांचा वापर करून आर्थिक फायदा करून घेण्याचा व्यवहारी धूर्तपणा सुद्धा नव्हता. होती ती एकच भावना, कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, हसतमुखानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं, रंगदेवता आणि रसिकांची सेवा करत राहणं. प्रत्येक दिवस काही सारखा नसतो. काळ वेगानं बदलत होता, सामाजिक स्थित्यंतरं होत होती, मनोरंजनाची नवी माध्यमं खुली झाली होती. त्या ओघात पारंपरिक लावणी कुठेतरी मागे पडत चालली होती. संगीत बारी ओस पडू लागली आणि ज्या कलावंतांचा चरितार्थ त्यावरच अवलंबून होता ते कलावंत अस्तित्वाची लढाई लढू लागले. परंपरेला धरून लोककला जिवंत ठेवावी की मागणी तसा पुरवठा करून पोटाची खळगी भरावी या कात्रीत ते सापडले. नवा काळ, नवी आव्हानं,
नव्या अडचणींना दररोज सामोरं जाऊ लागले. ती तमाशाची खूप बिकट आहे. म्हणजे आता सीजन बाय सीजन केला तरी पण तेवढंच आता जास्त चालणं मुश्किलच आहे. म्हणजे एवढं नाही. आता हे शासनाचे कार्यक्रम हे असे आम्हाला यावेत ह्याच्यासाठी आमचं प्रयत्न असतात. आम्हाला ते कार्यक्रम करणं भागच आहे. असं एकाच ठिकाणी बसून असं चालू शकत नाही, पोट भरू शकत नाही. आले पाहिजे शासनाची मदत आम्हाला पाहिजे. हे कार्यक्रम आम्ही करू शकतोय. पारंपरिक जास्त चालतंय मग ते बी धरावं लागतं आणि लाईटली जे प्रेक्षकाला आवडतंय तेही करावं लागतंय. कलाकारांना म्हणजे काय म्हणजे कलाकारांचं सगळं मोडतोडच झाली असं झालंय. आता म्हणजे आमचं थिएटर पण एवढं चालत नाहीये कारण ग्रुप नाहीत माझ्याकडं. आता ग्रुप येणं म्हणजे आताची लोक कशी झाली आहेत. आताच्या ग्रुप पहिले कलाकार प्रामाणिक होते. म्हणजे ऍडव्हान्स वगैरे काय शब्द हाच त्यांचा पैसा. शब्द दिला की माणूस येत होतं. आता कसं झालंय आता शब्द नाही लागत, आता पैसे लागतात. आणि आता पैसे द्यायचं म्हणजे लॉकडाऊन पासून सगळ्यांचीच परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळं पैसे काय आपण देऊ शकत नाही एवढे त्यांना. त्यामुळं ग्रुप माझ्याकडे कमी आहेत. मी आता कलाकार तेवढे बघू शकत नाही. आता चालले आहेत प्रयत्न माझे. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. हो 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 एक म्हणले
घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. हो 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 हे तो म्हणले आलेच नाय, भेट जीवाची झालीच नाय. हे तो म्हणले आलेच नाय, भेट जीवाची झालीच नाय. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. हो 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 एक म्हणले आलेच नाय, भेट जीवाची झालीच नाय. तो म्हणले आलेच नाय, भेट जीवाची झालीच नाय. लावली आशा माझी केली दुर्दशा, लावली आशा माझी केली दुर्दशा. रात्रभर जीवाची काहिली काहिली काहिली. घुंगराने सुधा हो राया काल तुमची वाट पाहिली. 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 वयाच्या 10व्या वर्षापासून अनाहूतपणे वाट्याला आलेलं कलाकाराचं जीणं, वयाची 50शी उलटली तरी व्रतस्थपणे जगत राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. आज शोभा लाखे इस्लामपूरकर यांच्यासोबत बसून प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून त्यांचा प्रवास जाणून घेताना एक गोष्ट मनाला खूप भावली. ती म्हणजे त्यांच्या कलेवर असलेलं त्यांचं प्रेम, त्यांची श्रद्धा. या कलेच्या जीवावर त्यांचा चरितार्थ चालू असला तरी त्याकडे त्या चरितार्थाचं साधन म्हणून पाहत नाहीत. या कलेनं त्यांना जसं प्रसिद्धीचं शिखर दाखवलं तसंच नाकारलं जाण्याचं दुःख सुद्धा दिलं. पण म्हणून त्यांनी त्यांच्या कलेला कधीच अंतर दिलं नाही. खिंड लढवावी त्याप्रमाणे त्यांची ही साधना आजही सुरू आहे. म्हणूनच
सरते शेवटी त्यांच्या तोंडून सहज बाहेर पडलेले शब्द हृदयावर कोरले गेले. जीवनच त्याच्यात वाहिलं म्हटल्यानंतर तीच दैवत आमचं आहे. एक रसिकांची वाहवा, ते एक दैवत आमचं, आणि ही आमची कला. सख्या सजना नाही विसरायची, सख्या सजना नाही विसरायची, कालच्या रात्रीची सर नाही यायची. सख्या सजना नाही विसरायची, कालच्या रात्रीची सर नाही यायची. सख्या सजना नाही विसरायची, कालच्या रात्रीची सर नाही यायची. दाजी काल घातला पाया, मी तुम्हास अर्पण केली हो माझी काया. तुमच्या आमच्या इश्काचा काल घातला पाया, मी तुम्हास अर्पण केली हो माझी काया. राहून राहून आठवण येते सख्या तुमच्या घाईची, सख्या तुमच्या घाईची. कालच्या रात्रीची सर नाही यायची, कालच्या रात्रीची सर नाही यायची, कालच्या रात्रीची सर नाही यायची. कामार हे दाजी, कामार हे दाजी. तुम्ही खोड्या काढता अन मला म्हणता नको ग सजने रुसू, नको ग सजने रुसू. तुम्ही खोड्या काढता अन मला म्हणता नको ग सजने रुसू, नको ग सजने रुसू. मी रुसल्यावर असलं कसलं तुम्हास येतंय हसू, तुम्हास येतंय हसू. मी रुसल्यावर असलं कसलं तुम्हास येतंय हसू, तुम्हास येतंय हसू. माहित मजला युगत तुमची, मजला खिजवायाची, मजला हसवायाची. कालच्या रात्रीची सर नाही यायची, कालच्या रात्रीची सर नाही यायची, कालच्या रात्रीची सर नाही यायची. दाजी जीजी, राम जीजी. त्या रात्री तुम्ही नाही मजला, क्षणभर केले दुरी, क्षणभर केले दुरी. त्या रात्री तुम्ही नाही मजला, क्षणभर केले दुरी, क्षणभर केले दुरी. म्हणून सख्या स्मृती ठेवले जपून माझ्या उरी, जपून माझ्या उरी. म्हणून सख्या स्मृती ठेवले जपून माझ्या उरी, जपून
माझ्या ओढी. मने ज्ञानोबा हात जोडून दाद तुम्ही द्यायची, दाद तुम्ही द्यायची. न कालच्या रात्रीची सर नाही यायची, कालच्या रात्रीची सर नाही यायची, न कालच्या रात्रीची सर नाही यायची. दादी रसिक हो, अनंत अडचणींना सामोरं जात शोभाताई लाखे आपल्या कुटुंबियांसोबत ही अस्तित्वाची लढाई मोठ्या धीरानं आणि हसतमुखानं लढत आहेत. त्यांना गरज आहे रसिकाश्रयाची. लोककला ही आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा सांगत असते. ती जर लोप पावली तर संस्कृतीचा ऱ्हास अटळ आहे. म्हणूनच तिच्याकडे केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून न पाहता सांस्कृतिक ठेवा म्हणून पाहूया आणि तो ठेवा जतन करण्यासाठी पुढे येऊया. ही आपली गरज आहे आणि आपली जबाबदारी सुद्धा. सपान पडेल दचकून उठले, जागी जाहले मनी लाजले. कस सांगू कस सांगू कस सांगू, सपनात विपरीत घडलं ग बाई बाई, सपनात विपरीत घडलं. अग बाई 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 बाई, सपनात विपरीत घडलं. सपान पडेल दचकून उठले, जागी जाहले मनी लागले. कस सांगू कस सांगू कस सांगू, सपनात विपरीत घडलं ग बाई बाई, सपनात विपरीत घडलं. अग बाय 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 बाय, सपनात विपरीत घडलं. बाई बाई सपनात विपरीत
कसं सांगू कसं सांगू कसं सांगू सपनात विपरीत घडलं बाई बाई सपनात विपरीत घडलं अगं बाय 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 सपनात विपरीत घडलं बाई बाई स्वप्नात विपरीत घडलं बाई बाई स्वप्नात विपरीत घडलं बाय 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 स्वप्नात विपरीत घडलं सपान पडलं दचकून उठले जागी झाले मणी लागले. सांगते ऐका. शोभा छाया इस्लामपूरकर संगीत पार्टीच्या संचालिका शोभा लाखे इस्लामपूरकर यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतला. सोबत त्यांच्याच स्वरातील रेडिओ शुगरसाठी खास ध्वनिमुद्रित केलेली लावणी गीते देखील आपण ऐकली. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत सहभागी होते सहगायिका छाया यशवंत लाखे, रेश्मा सर्जेराव लाखे, नृत्यांगना कविता बाजीराव लाखे, तबला आणि ढोलकी वादक सुरेश यशवंत लाखे, ढोलकी वादक भाऊसाहेब सर्जेराव लाखे आणि पेटी वादक शिवाजी हौसाराम जावडे. विशेष सहकार्य शोभा छाया इस्लामपूरकर संगीत पार्टी इस्लामपूर. सांगते ऐका या कार्यक्रमाची निर्मिती केली होती टीम रेडिओ शुगर 90.8 FM इस्लामपूर यांनी. कसं सांगू कसं